हाय, आज मला एक इश्यू होता. इश्यू काय होता तर 2 दिवसापूर्वी मी लाईटस्पीड सर्व्हर इन्स्टॉल केला आणि त्याच्यानंतर मला त्यावरती लाईटस्पीड कॅचे हे वर्डप्रेसचं जे काही खास करून प्लगइन आहे त्यावरती मला काम करायचं होतं. आता हे काम करताना लाईटस्पीडचा कॅचेचा प्लगइन इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये ऑब्जेक्ट कॅचे नावाचा एक प्रकार आहे. त्या ऑब्जेक्ट कॅचेमध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे मेमरी कॅच आणि दुसरं आहे रेडिस. हे दोन्ही गोष्टीपैकी मेम कॅच हे बाय डिफॉल्ट डिसेबल्ड होतं आणि जे काय रेडिस आहे ते बाय डिफॉल्ट एनेबल्ड होतं. पण त्याला कनेक्ट करण्यासाठी जो पोर्ट होता जो की 6397 आहे तो कुठल्याही पद्धतीनं कनेक्ट केल्यावरती जे काय टेस्टचा रिझल्ट येत होता तो फेल होता. मग माझ्याकडं हा इश्यू होता की आपल्याकडं रेडिस तरी दाखवते पण ते कनेक्ट होत नाही आहे. मग याच्यासाठी मी सोल्युशन काय केलं तर प्लेसवरती डॉकर नावाचं ॲप इन्स्टॉल केलं. त्या डॉकरच्या आतमध्ये रेडिसचं ऑफिशियल प्लगइन इन्स्टॉल केलं. त्या प्लगइनच्या सेटिंग्समध्ये आपल्याला तो पोर्ट नंबर दिला. एक होता ॲक्च्युअल पोर्ट नंबर आणि दुसरा होता व्हर्च्युअल पोर्ट नंबर किंवा पब्लिक पोर्ट नंबर. ठीक आहे, हा व्हर्च्युअल पोर्ट नंबर जो आहे ठीक आहे जो की पब्लिक पोर्ट नंबर आहे तो मी त्यातून घेतला आणि मावळा कोल्हापूर ह्या वेबसाईटवर मी पहिल्यांदा टेस्टिंग करत होतो. तर त्यावरती ऑब्जेक्ट कॅचेमध्ये जाऊन मी तोच पोर्ट नंबर टाकला. ठीक आहे, आणि सेव्ह केलं. तर इथलं टेस्टिंग आता सक्सेसफुल झालं. म्हणजेच काय बाय डिफॉल्ट अपाचेमध्ये जे काही प्लगइन आहे ठीक आहे रेडिसचं ते ॲक्च्युअल प्लगइन नाही आहे. ठीक आहे, आणि समजा जरी असलं तरी ते अपाचेचं आहे. आपल्याला अपाचेचे रेडिस नको आहे, आपल्याला ओरिजिनल रेडिसवाल्यांचा प्लगइन लागेल. ठीक आहे, आणि त्याचा पोर्ट नंबर हा बाय डिफॉल्ट जरी 6397 असला तरी इथं दाखवताना आपल्याला वेगळा पोर्ट मॅप करावा लागतो. ठीक आहे, तर हे आता आपण कॅचे इम्प्लिमेंट केल्यावरती ह्याचा बेनिफिट काय आपल्याला तर आपला सर्व्हरवरचा वर्कलोड आपल्याला आणखीन कमी करता येईल. कारण हे जे काही प्लगइन आहे हा डाटाबेसच्या क्वेरीज आपल्या कमी करतो. त्यामुळं हे रेडिसचं प्लगइन आता आपलं नेक्स्ट टास्क काय असेल तर जेवढ्या आपल्याकडे वेबसाईट्स आहेत त्या सगळ्या वेबसाईट्सवरती आपल्याला हे कॅचेचं प्लगइन टाकून आपल्याला त्याच्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली मॅच कराव्या लागतील. तरच ह्या गोष्टी आपल्या सक्सेसफुल होतील. त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेव की याच्या पुढं कुठलीही वेबसाईट आपण ॲड केलो की त्याच्यामध्ये कॅचे वगैरे इनेबल करून मगच त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या. आणि याच्यामध्ये कॅचेमध्ये पण जरी आपण इम्प्लिमेंट केलं तरी त्यामध्ये ॲडव्हान्सचा प्रीसेट जो आहे तोच घ्यायचा. अगदी ॲडव्हान्सवाला घ्यायचा नाही, कारण अगदी ॲडव्हान्सवाला घेतला तर त्यामध्ये सेटिंग्स आणि व्हिडिओज दिसत नाही. तो आपला एक मेन इश्यू होऊन जाईल. आता ह्याच्यावरती पण काय सोल्युशन मिळते का ते आपण उद्या बघू. पण तात्पुरतं तरी हे सोल्युशन आहे की आपल्याला रेडिस एनेबल करायचं आणि बाय डिफॉल्ट जे प्रीसेट आहे त्यातून ॲडव्हान्स प्रीसेट सिलेक्ट करून त्याचे सेटिंग्स आपल्याला अप्लाय करायचे. ओके, आजचा हा व्हिडिओ मी स्वतःसाठी केला आहे कारण हा जो काही सक्सेस आहे रेडिस इम्प्लिमेंटेशनचा त्यासाठी सर्व्हरवाल्याने मला 2 दिवस लागतील आणि त्यासाठी तुम्हाला 2 दिवसाचं फुल टाईम एम्प्लॉईचं कॉस्टिंग द्यायला लागेल असं त्यांनी सांगितलेलं. त्यामुळं मी हे स्वतः इम्प्लिमेंट केलं त्यासाठी माझं स्वतःचं कौतुक. थँक्यू व्हेरी मच.